मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना शौचावाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित, विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. धमाका ऑफर, धमाका ऑफर, धमाका ऑफर. विट्यातील सर्वात मोठ्या मोरिया वस्त्रशाही मॉल मध्ये कपडे खरेदी करा आणि चक्क सोने आणि चांदीच्या दागिन्यांसह विविध प्रकारच्या भेटवस्तू अगदी मोफत मिळवा. दसरा आणि दीपावली निमित्त विविध व्हरायटी मधील सर्व प्रकारचे ब्रँडेड कपडे अगदी अल्प दरात देणारे आणि कपडे खरेदीवर सोने आणि चांदीचे दागिने एकदम फ्री देणाऱ्या विट्यातील मोरिया वस्त्रशाही मॉलच्या जबरदस्त ऑफरचा लाभ घ्या. त्वरा करा, ऑफर 25 ऑक्टोबर पर्यंतच मर्यादित. पत्ता मीना पेट्रोल पंपा शेजारी, सांगली रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. खानापुरात किरकोळ वादातून तरुणाची धारदार शस्त्राने भोगसून हत्या करण्यात आली आहे. खानापुरातील हजारे हॉस्पिटल समोर खुनाचा हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. जयंत विश्वास भगत असे खून झालेल्या तरुणाचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे. तर या घटनेनंतर जावेद मुबारक अत्तार हा हल्लेखोर पसार झालाय. तर आरोपी अत्तार याच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. खानापुरातील हजारे हॉस्पिटल समोर एका तरुणाचा खून झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जयंत विश्वास भगत, वय 35 वर्षे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की खानापूर येथील जयंत भगत आणि जावेद मुबारक अत्तार यांच्यात आज सोमवारी रात्री हजारे हॉस्पिटल समोर किरकोळ वादावादी झाली. या वादावादीनंतर जावेद अत्तार याने जयंत भगत याच्या गळ्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यानंतर जयंत भगत हा गंभीर जखमी झाला. यानंतर नागरिकांनी तातडीने रुग्णवाहिकेला पाचारण केले. दरम्यानच्या काळात जखमी भगत हा रस्त्यावर कोसळला. यानंतर भगत याला तातडीने भिवघाट येथील श्री सिद्धिविनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान जयंत भगत याचा मृत्यू झाला. परंतु या हल्ल्यानंतर आरोपी जावेद अत्तार याने घटनास्थळावरून पलायन केले. या धक्कादायक प्रकारानंतर पोलिसांनी तातडीने पथके तयार करून आरोपी अत्तार याचा शोध सुरू केला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या पथकाने देखील घटनास्थळी धाव घेऊन या खून प्रकाराची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. मणक्याच्या जुनाट आजारासह गुडघेदुखी, मानदुखी, खांदादुखी, टाचदुखी आणि हातापायाला मुंग्या येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडगर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने. संपर्क डॉक्टर बंडगर, हाडांचे हॉस्पिटल, विटा. जिओ मराठी, ते धडक ते धडक.